हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आपण बनवत आहोत लाल माठची भाजी मराठी स्टाईलमध्ये. कारण की लाल माठ हा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो. याच्यामध्ये खूप सारे पोषक तत्वे असतात, त्याच्यामुळे ही भाजी तर खाल्लीच पाहिजे. सो पहिल्यांदा तर मार्केटमध्ये भाजी असते ती चांगली प्रॉपरली वॉश करायची. त्याच्यानंतर मी अशी बारीक केली आहे. त्याच्यानंतर जशी आपण भाजीला फोडणी देतो त्याच्या हिशोबाने पहिला लसूण आणि कांदा हे 2 मेन इंग्रेडियंट्स आहे. आणि काही टोमॅटो तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं तर टाकू शकतात, पण काही काही जण टाकतात आणि टोमॅटोने जरा थोडंफार जास्त टेस्ट येते. सो अशा प्रकारे कांदा चांगला सॉटे करून घ्यायचा जोपर्यंत लालसर होत नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटो ॲड करू शकतात, काही काही जण नाही टाकत. सो आणि त्याच्यानंतर मिरची, आपल्याला कोणतेच मसाले याच्यामध्ये ॲड करायचे नाहीत. अशीच भाजी खूप टेस्टी लागते. याच्यामध्ये टोमॅटोची पण काही गरज नाही आहे, फक्त तुम्ही लसूण, मिरची आणि कांदा पण थोडासा स्वीटनेससाठी येतो, त्याच्यासाठी तो टाकायचा असतो, नाही तर अशीच भाजी खूप टेस्टी लागते. पण हे सगळं इंग्रेडियंट्स टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाका चवीनुसार, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून त्याच्यानंतर ती प्रॉपर अशी हलवून घे लालसर होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर थोडा टाईम झाकून ठेवा. आणि त्याच्यानंतर जे काही आपण लाल माठची भाजी जी काही प्रॉपरली वॉश करून ही मी बारीक केली आहे, काही जण असेच टाकतात, पण मी अशी बारीक केली आहे. सो ही सगळी आपल्या कढईमध्ये टाकून घ्या. तुम्हाला दिसताना असं वाटलं की बापरे किती सारी भाजी बनली आहे. मग जशी ती शिजते ना, वाफेवरतीच शिजते, त्याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे, ती अशीच वाफेवरती शिजून जाणार. आणि मग त्याच्यानंतर ती खूप शिजून गेल्यानंतर खूप छोटीशी, म्हणजे असं वाटतं की एक दोन जणच खाऊ शकतात. आता असं वाटतं की खूप जणं खातील. सो अशा प्रकारे ती चांगली वाफेवरती शिजून द्यायचं, त्याला जरासं मिक्स करून घ्यायचं आपल्या मसाल्यासोबत. आणि मग नंतर ती झाकून ठेवायची. आणि त्याच्यानंतर ती झाकून ठेवल्यानंतर ती आपली वाफेवरती स्वतः शिजते आणि खूप हेल्दी असते. आपल्या किडनी स्टोनसाठी पण खूप हेल्दी आहे ही लाल माठची भाजी, तर नक्की ट्राय करा. आणि त्याच्यानंतर मेन इंग्रेडियंट्स आहे खोबरं. तर खोबरं तर नक्कीच त्याच्यामध्ये वरतून ॲड करा गार्निशिंगला, त्याच्यामुळे त्याला अजून जास्त टेस्ट येते. विदाऊट खोबरं तर एवढी मजेदार लागणार नाही. त्याच्यामध्ये खोबरं ॲड करा वरून गार्निशिंगमध्ये, सो खूप टेस्टी लागते. आणि अशा प्रकारे माझी भाजी बघा शिजली आहे. आता याच्यामध्ये मी वरतून खोबरं ॲड करते आणि थोडा टाईम झाकून ठेवते. हार्डली 5 ते 10 मिनटं लागतात भाजी शिजायला, जास्त टाईम लागत नाही, लगेच शिजते ही भाजी. सो अशा प्रकारे लाल माठची भाजी रेडी झाली आहे. बघा तुम्ही, थोडंसं पण ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही आहे, पण त्याच्यात बघा पाणी सुटलंच त्याला. सो अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर टिल देन बाय, टेक केअर, मस्त राहा आणि मस्त खा.